नमस्कार. आज आपण साबुदाण्याचे पापड बनवणार आहे. अगदी करायला सोपे, खायला तेवढे चविष्ट आणि चवपट फुलणारे असे साबुदाणा पापड आहे. त्यासाठी 1 कप साबुदाणा घेतला आहे. 4 तास भिजवत ठेवायचा आहे. 4 ते 5 तास भिजवत ठेवायचा आहे. भिजल्यानंतर छान मिक्सरमध्ये त्याला बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. यामध्ये 1 कप सुरुवातीला पाणी टाकलेलं आहे. त्यानंतर हे छान ग्राइंड केलेलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला 4 कप पाणी टाकायचं आहे. 1 कप साबुदाणा आहे तर 4 कप पाणी असायला हवं. छान साबुदाणा मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालेलं आहे. त्यानंतर कढई गॅसवर ठेवून द्यायची आहे आणि छान ट्रान्सपरंट होईपर्यंत साबुदाणा शिजवून घ्यायचा आहे. साधारण 20 मिनिटं साबुदाणा शिजायला लागते. छान आपला साबुदाणा शिजला आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे. 1 चमच जिरे टाकायचं आहे. 1 चमच चिली फ्लेक्स टाकून घ्यायचा आहे आणि 2 मिनिटाला शिजू द्यायचं आहे. त्यानंतर एका प्लास्टिक शीटवर हे पापड टाकून घ्यायचे आहे. फॅनच्या हवेखाली हे पापड सुकले जातात आणि 1 2 दिवसाची ऊन द्यायची आहे. कडकडीत उन्हात आपले पापड वाळू घालायचे. छान आपले साबुदाणा पापड तयार झाले. रेसिपी आवडली लाईक शेअर सबस्क्राईब.